पूर्वीच्या काळी आपल्या आजीच्या स्वयंपाकघरात अगदी साध्या पण पौष्टिक पदार्थांना खूप महत्त्व होतं. त्यापैकीच एक पारंपरिक आणि ग्रामीण चवीची खास रेसिपी म्हणजे गव्हाच्या चोथ्यापासून बनवलेले मुटके. कमी साहित्यामध्ये अगदी घरगुती पद्धतीने बनणारी ही रेसिपी शरीरासाठी पौष्टिक आणि पचनासाठी हलकी असते. जुन्या काळातील पारंपरिक चव, आजीच्या हातची माया आणि गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देणारे हे मुटके एकदा नक्की करून पहा. साधेपणातली खरी चव अनुभवायची असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब कराल अशी आशा करते. नमस्कार, सान्वीज हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मुटके बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी गव्हाचा चोथा घेतलेला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा सोजी काढून शेवया बनवल्या जात असत तेव्हा सोजी चारल्यानंतर जो वरती चोथा राहतो तो हा चोथा आहे. या चोथ्यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे अतिशय पचायला हलका आणि पौष्टिक आहे. इथे मी 1 वाटी चोथा घेतलेला आहे. आता यामध्ये बरोबर 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे. गव्हाचा चोथा आणि ज्वारीचं पीठ याला अजिबात चिकटपणा नसतो, त्यामुळे चिकटपणा येण्यासाठी अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा ओवा हातावरती चुरून घालायचा आहे, त्यामुळे ओव्याचा स्वाद आणखीनच वाढतो. आता यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. तसेच मुटक्याला छान कलर येण्यासाठी चिमूटभर हळद देखील घालायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. पीठ कोरडं असतानाच मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतले की सगळीकडे लागले जातात. त्यामुळे आत्ताच सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर हिरव्या मिरचीचे देखील बारीक काप करून यामध्ये तुम्ही घालू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता स्वच्छ धुवून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे. तसेच तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ भिजवून याच्यामध्ये घालायची आहे. ते देखील चवीला खूप छान लागतं. परंतु माझ्याकडे भिजवलेली डाळ नाही, त्यामुळे आता मी या मुटक्यामध्ये डाळ घालणार नाही, पण तुम्ही आवर्जून घाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा आणि कोथिंबीर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालत पीठ मळायचं आहे. कारण पीठ मळत असताना अगदी घट्ट मळायचं आहे, तरच याचे मुटके तुम्हाला व्यवस्थित बनवता येतील. अशा प्रकारे थोडंसं घट्टच याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ 10 मिनिट असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता 10 मिनिट झालेली आहेत. हाताला थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे मग पीठ हाताला चिकटणार नाही. आणि एक छोटासा गोळा घ्यायचा. गोळ्याला थोडासा गोल असा आकार द्यायचा आणि नंतर असं बोट आणि हाताच्या पंजामध्ये असं प्रेस करायचं. याच्यावरती अशी बोटं उमटली गेली पाहिजेत. यालाच मुटके म्हणतात. अशा पद्धतीने सर्व मुटके तयार करून घ्यायचे आहेत. मोदक पात्राला तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्याच्यावरती मुटके ठेवायचे आहेत. मी तुम्हाला अजून एक मुटका बनवून दाखवते. सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्या गोळ्याला थोडासा गोलसर असा आकार द्यायचा आहे आणि पुन्हा बोटं आणि हाताच्या पंजामध्ये असं प्रेस करायचं आहे. त्याला असा मुठीचा आकार आला पाहिजे, म्हणजेच याला मुटके म्हणतात. तुम्ही ते पाहू शकता. असं प्रेस केल्यानंतर याला मुठीचा असा आकार येतो आणि बोटे देखील याच्यावरती उमटतात. अशा पद्धतीने मी सर्व मुटके बनवून घेतलेले आहेत. मुटके बनवत असताना त्याचा आकार थोडासा लहानच ठेवायचा, म्हणजे मग व्यवस्थित वाफवले जातात आणि आतपर्यंत शिजले जातात. आता हे मुटके वाफवण्यासाठी इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यावरती मोदक पात्र ठेवायचं आहे. मला आठवते की माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आजी देखील अशाच पद्धतीने मुटके बनवायची. परंतु ती तांब्याच्या हंड्यामध्ये हळदीचा पाला घालायची आणि त्यामध्ये असे मुटके घालायची आणि चुलीवरती शिजवून घ्यायची.
त्या मुटक्याची चव अगदी अप्रतिम लागायची. परंतु आता आपल्याला हे शक्य नाही, त्यामुळे आपण गॅसवरती तसं पातेल्यामध्ये पाणी उकळून मोदक पात्रामध्ये मुटके वाफवून घ्यायचे. हे देखील चवीला खूप छान लागतात. 10 ते 12 मिनिट मुटके वाफवून घ्यायचे आहेत आणि नंतर चेक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मुटके छान शिजलेले आहेत, हाताला अजिबात चिटकत नाहीत. आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती छान हिरवी कोथिंबीर भुरभुरायची. तुम्ही इथे पाहू शकता किती छान मुटके दिसत आहेत. मुटके गरम गरम असतानाच लगेच खायला घ्यायचे आहेत. आता मुटके सर्व करूया. हे मुटके खात असताना कोणताही सॉस किंवा चटणीची अजिबात गरज भासत नाही. हे कोरडे मुटकेच खायला इतके छान लागतात. तुम्हाला पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या चोथ्यापासून बनवलेले मुटकेची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.